पशुपालक मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की सावंत डेअरी फार्मच्या गायी दाखवा. तर आज आपण आलेलो आहोत सावंत डेअरी फार्म करमाळा येथे. तर आज स्वतः आप्पा आपल्या बरोबर आहेत. तर आप्पा, सर्वात पहिल्याने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या सुनबाई करमाळा तालुक्याच्या नगराध्यक्ष, एक सुनबाई नगरसेवक आहेत. तर आज आपल्या बरोबर आप्पा आहेत. तर आपण सविस्तर या डेअरी फार्म मधल्या ज्या काय होस्टन फ्रिजन या गायीची खरेदी विक्री तर चाललेली असते, तर ते सविस्तर माहिती आज आपल्या शेतकऱ्यांपर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत. तर मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर आप्पा, व्हिडिओ मध्ये ही दिसत असणारी गाय, ह्या गायीची काय किंमत सांगितलेली आहे? 1,30,000 ची मागणी. 1,30,000ची मागणी. तर फायनल ही किती पर्यंत सोडताना काय असं अंदाज? सांगताना 1,50 सांगत, हा हा, कमी जास्त करून देतो असतो मी. कमी जास्त करून देणार. तर गायीमध्ये जर काही बाटबट्टा असेल तर त्याचं काय, त्या बोलीमध्ये काय? हा बोल ना. हा ना, शर्ट नको नको अंग बाहेर येऊ, ते बलिदान देतो. म्हणजे सगळ्या बोलीमधून, सगळ्या बोलणं करून देतो. सगळ्या बोलीमध्ये राहूनच गायीचा व्यवहार हा चाललेला असतो. 3 दिवस झाले गेली गाई. 3 दिवस झाले येलेले. आता एका टायमाला 12-13 लिटर निघते. बर बर बर. तर आता पुढची गाय आपण कव्हर करू. तर ह्या गायची काय किंमत सांगितलेली आहे? ही सांगायला 1,35 सांगतो. 1,35,000 रुपये. व्यवहाराला बसल्यावर फायनल काय होईल? कमी जास्त होते. कमी जास्त होत असते. तर आता ही कितींदा येते? ही दुसऱ्यांदा येते. दुसऱ्यांदा येते. तर पहिल्या येताला काय लिटर चालली असेल ही? पहिल्या येताला 9 लिटर पिळायचे मालकाने सांगितले. 9 लिटर पिळलेले. तर पशुपालक मित्रांनो, जर गायीमध्ये काय जर बाटबट्टा असेल तर स्वतः ते जबाबदार राहतील. असं प्रत्येक व्यवहार एकदम शुद्ध आणि पारदर्शक असा व्यवहार चाललेला असतो. तर अशा ह्या गायी बरेचसे शेतकरी सावंत डेअरी फार्म मधून गायी खरेदी करत असतात. आणि आपल्या डेअरी फार्म मध्ये अशा टॉप क्वालिटीच्या होस्टिन फ्रिजनच्या गायी असेल किंवा शिंगाळू म्हशी असतील किंवा आणखीन इतर गायी असतील, गावरान गायी असेल, गिर गायी असेल, तर आपल्या डेअरी फार्मवर घेऊन जात असतात. तर ह्या गायीची काय किंमत सांगितलेली आहे? 1,60,000 सांगतो. 1,60,000. तर व्यवहाराला बसल्यावर फायनल काय होईल? कमी जास्त होत महाग पडत. तर पशुपालक मित्रांनो, तुम्ही गाय बघू शकता. गाय आपण चारी बाजूनी कव्हर करू. गायच्या पाठीचा काना, गायच्या कासाची ठेवण, सडांमधलं अंतर आणि गायच्या उभा राहण्याची पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करत आहोत. जे आपण पशुपालकांना जर गाय खरेदी केल्यानंतर जरी काही अडीअडचणी वाटल्या, काय बाटबट्टा वाटला, तरी सगळ्या बोलीमध्ये राहूनच हा व्यवहार चाललेला असतो. तर अशाच पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गायी या ठिकाणी भेटत असतात. तर आपण आज करमाळा येथे आहे, सावंत डेअरी फार्म. स्क्रीनवर मी त्यांचा नंबर दिलेलाच आहे. ज्या पण पशुपालकांना अशा टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करायची असतात, त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सखोल माहिती आणखीन विचारून घेऊ शकता. त्या गायची काय किंमत सांगितली? 1,40,000. 1,40,000 रुपये. तर ही तुम्ही बघू शकता, पूर्ण ब्लॅक कलरची अशी गाय आहे. 1,40,000 रुपये ह्या गायची किंमत सांगितलेली आहे. आणि व्यवहाराला बसल्यावर नक्कीच ही किंमत कमी जास्त होईल. आप्पा, फायनल काय होईल जी? बैठकीला बसला मागपुढे होते. सौद्याला बसला, व्यवहाराला बसल्यावर, बैठकीला बसल्यावर नक्कीच किंमत कमी जास्त होत असते. तर अशा ह्या गायी आहेत. आणि ही जी काय सांगितली? ही 1,51 सांगतो. तर पशुपालक मित्रांनो, तुम्ही बघू शकता, 1,51,000 रुपये ह्या गायीची किंमत सांगितलेली आहे. तर इथं व्यवहार चालूच असतात आणि गायीची खरेदी विक्री ही एक गाय एक म्हशी किंग जातो. एक गाय आणि एक म्हैस आताच लोड झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर असं इथं व्यवहार चाललेले असतात. एकदम खात्रीशीर आणि पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी चाललेले असतात. तर असेच स्टॉक आपल्याकडं आठवड्यातून किती वेळा म्हणजे गायी येत असतात? आठवड्यातून 2 वेळेस येतात आपल्याकडे. आठवड्यातून 2 वेळा गायी, रविवार बुधवार येतात, सोमवार गुरुवार येतात. अच्छा. तर अशा पद्धतीच्या ह्या गायींची खरेदी विक्री इथं चाललेली असते. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा ह्या गायी खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.